मी लातूरकरांना ह्या न्यूजच्या माध्यमातून एक कळू इच्छितो की लातूरमध्ये जी कृत्रिमरित्या जी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, लातूर हा भौगोलिक दृष्ट्या पूर येण्यासारखा भाग नाही, पण लातूरकरांना त्या मागच्या पावसामध्ये पूर झाल्याचा जो पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या सर्वस्वी जबाबदार हे महानगरपालिका आहे। महानगरपालिकेच्या गलतान आणि डिसाळ कारभारामुळे नागरिकांकडे लक्ष नसल्यामुळे या 10-15 जे आता आपल्या या न्यूजच्या ह्याच्यामध्ये जे 10-15 लोक दिसत आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं। हे पाणी तिथं रस्ता नसल्यामुळे, तिथं नाल्याची सोय नसल्यामुळे ह्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। त्याचबरोबर ह्या नागरिकांना जे देशामध्ये आणि राज्यात आणि जिल्ह्यात आणि शहरामध्ये जे काही घरकुल आणि आवास योजनेच्या नावाखाली या सरकारचं उपाययोजना चालू आहेत त्या एकाचाही लाभ या नागरिकांना मिळालेला नाही। जर या नागरिकांना घरकुलचा लाभ मिळालेला असता, जर या नागरिकांच्या घरासमोर रस्ता आणि नाली झाली असती तर ह्यांच्या घरामध्ये पाणी येण्याचं कोणतंही कारण नसतं। हे जे लोक आहेत हे लातूर शहरामधील आपले सर्वसामान्य नागरिक आहेत जे फक्त आपल्या हातावरील पोट कामाच्या माध्यमातून आपल्या हातावर पोट आहे ज्यांचं, असे हे नागरिक आहेत जे ज्यांचं कामाला गेल्याशिवाय ज्यांचं घर चालत नाहीत, अशा प्रकारचे लोक हे आहेत। तर मला या माध्यमातून आपल्या न्यूजच्या माध्यमातून मला प्रशासनाला एक विनंती करायची आहे की हे फक्त 10 ते 15 लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये 10 ते 15 वर्षापासून पाणी येते आणि तेच पाणी येऊन प्रशासन दरवेळेस यांचा पंचनामा करतंय आणि पंचनामा केला तरी ह्यांना त्या पंचनाम्यामधून ह्यांना नुकसान भरपाई आजपर्यंत मिळाली नाही। बरोबर आहे का? मिळाली? गेल्या वर्षीचाही पंचनामा केलाय, गेल्या वर्षीचाही पंचनाम्याचा ह्यांना आणखीन मोबदला मिळालेला नाही। म्हणजे ह्याच लोकांचा पंचनामा करायचा, ह्याच लोकांच्या घरी जायचं, ह्याच लोकांच्या घरी जाऊन फोटो काढायचे, पण ह्या लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत जे की नाली असेल, रस्ता असेल आणि घरकुलचा प्रश्न, हे 3 जर प्रश्न प्रशासनानं ह्या 15 लोकांना पूरजन्य परिस्थितीतील म्हणून ह्यांना थोड्याशा सवलती देऊन मग त्या टॅक्सच्या माध्यमातून आता टॅक्स भरायला, आता टॅक्स सांगते महानगरपालिका, कोणता टॅक्स सांगते महानगरपालिका टॅक्स भरा, महानगरपालिकेचा टॅक्स कोणता आहे? नालीचा आहे, साफसफाईचा आहे, गटर साफसफाईचा आहे, वृक्षाचा आहे आणि पथदिव्याचा आहे। अहो त्यांना सुविधाच नाहीत त्या, तर ह्या लोकांनी टॅक्स त्याचा का बरं भरायचा? म्हणून महानगरपालिकेनं आणि इथल्या प्रशासनानं त्याचबरोबर या न्यूजच्या माध्यमातून मी आपल्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना हे देखील मी विनंती करतोय की कलेक्टरचं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, तहसीलचे अधिकारी, त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी, ह्या 3ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना पळवण्यापेक्षा ह्या 10-15 लोकांचे जर परमनंटली सोल्युशन काढून ह्या 10-15 लोकांचे जर घरकुल करून दिले, ह्या 10-15 लोक ज्या 2-3 गल्लीमध्ये राहतात त्या 2-3 गल्ल्याचे जर रस्ते आणि नाले केले तर 100% पुढच्या वर्षी लातूरकरांना कुणाच्याही घरामध्ये पाणी गेलेलं दिसणार नाही। दरवेळेस ह्यांच्याच घरात पाणी जातं आणि ह्यांचाच पंचनामा होतो आणि अद्यापपर्यंत ह्यांना मोबदला दिला जात नाही। तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी परत एकदा या प्रशासनाला, झोपलेल्या प्रशासनाला मी या न्यूजच्या माध्यमातून इशारा देतोय की लवकरात लवकर या 10 ते 15 लोकांचं आपण काय तो निर्णय लावावा आणि त्यांना ज्या काही सुखसुविधा त्यांना पाहिजेत, ज्या काही मूलभूत गरजा त्यांना पाहिजेत त्या देण्यात या, एवढी विनंती या व्हिडिओ। लहान लहान लेकरं आहेत, पाण्यात बुडायलेत, आमची व्यवस्था कुणी बी करत नाही। कुणी आलं तर आम्हाला पाठवून देतात, जावा म्हणतात, बसायला जागा नाही, बसायला घर जागा नको, बस झोपायला जागा नको, कमरा एवढं पाणी आहे घरात, काय करायचं? खायला काय नाही, काम करावं तेव्हा खाऊ। आदमनगर उगून आलेला रेखाबाई काळे। हाँ का? शबाना शेख। हाँ, हमारे घर में बहुत सारा पानी घुसा था, पूरा अनाज पानी का वाटला, पूरा ये उठा उठा के हमें परेशान हो गए थे। सब जनों वीडियो काट रहे थे तो हमको रोना आ रहा था, तुम्हें हंस रही और हमको तकलीफ हमें जानते, तुम्हारा तो हंसना आ रहा है, हमारा क्या जर रहा है दिल तो हमें जानते। मैं बोली हाँ तुम्हें तो वीडियो काटे, मैं बोली हमारा अनाज पानी पूरा नुकसान, पूरा ये हमें उठाते उठाते रोते ताल को रो रहे थे, उठाते उठाते, मगर उन्होंने वीडियो काट के फिर बाद में बोले हुईगा तुम्हारा ये करके हमें भेजेंगे, बोले तुम
फिर बाद में आए सब जनों, साहब लोग आए, फिर पंचनामा पंचनामा करे। हाँ, पिछले साल भी, हर साल और एक बार भी कुछ भी नहीं ये करते, आके देख के फोटो काटते हैं, बाकी कुछ भी नहीं करते। बस ये परेशानी, पूरा पानी गुड़गे तक पानी भरे गया था, पूरा बिस्तर अनाज सब कुछ ये हो गया था। हमें 2 दिन भूखे थे।